खरं म्हणजे महाराजांचा जो इतिहास आहे, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरी वराजते, हे स्मारक येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. धर्माचं कार्य निश्चित करण्यासाठी हे प्रेरणादायी निश्चित ठरणार आहे. खरंच एक प्रेरणा. महाराजांचा पुतळा पाहिल्यावर आज त्यांनी काय केलंय धर्मासाठी, आज त्यांनी धर्मासाठी काय आपलं बलिदान दिलंय, या आज पुतळ्याच्या निमित्त आज सर्व जे लहान मुलं आहे, जी पुढची पिढी आहे, त्यांना आज ह्या गोष्टीमुळे समजत येईल. 2019ला आम्ही आमच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथे संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. तेव्हा आमच्यावर गुन्हेही दाखल झाले. आज आम्ही त्या गुन्ह्यातून छत्रपतींच्या आशीर्वादानेच निर्दोष सुटलेलो आहोत. खरं तर हे सगळ्यांच्या हिंदू लोकांच्या आणि हिंदू धर्मांच्या आणि बऱ्याचशा नगरकरांच्या मनासारखी झालेली गोष्ट आहे. नमस्कार, मी अक्षय वाघमारे. आज अहिल्यानगरकरांचं स्वप्न साकार झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नगर शहरातील प्रोफेसर चौकात संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही मागणी खूप वर्षापासून प्रलंबित होती. आज अखेर ती पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने आज आपण नगरकरांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेऊया. अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर चौकमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बांधावा अशी खूप दिवसांपासून मागणी होती. जी मागणी आता पूर्ण झालंय आणि अहिल्यानगरकरांचं एक स्वप्न साकार झाले. दरम्यान तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आमच्या सारख्या आज तरुण पिढी आहे त्यांना खूप अभिमान वाटतोय की आज आमच्या प्रभाग क्रमांक 6मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळ्याचं आज अनावरण झालं आहे. तर आज खरं म्हणजे आपण बघतोय जे कच्चे बच्चे आहे, जे लहान मुलं आहे, यांना आज खरंच एक प्रेरणा. महाराजांचा पुतळा पाहिल्यावर आज त्यांनी काय केलंय धर्मासाठी, आज त्यांनी धर्मासाठी काय आपलं बलिदान दिलंय, या आज पुतळ्याच्या निमित्त आज सर्व जे लहान मुलं आहे, जी पुढची पिढी आहे, त्यांना आज ह्या गोष्टीमुळे समजत येईल. आम्ही आमदार साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आज हे आपल्या अहिल्यानगरमध्ये जे वैभवाचं काम म्हणजे वैभवात भर पाडणारं काम आज संभाजी महाराजांचा पुतळा झाला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासारख्याला तर खूप आनंद झाला आहे. आणि प्रभाग क्रमांक 6च्या वतीने आम्ही म्हणजे सर्व नागरिकांचं आमदार साहेबांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या प्रभाग क्रमांक 6मध्ये आज या पुतळ्याचं अनावरण केलं. त्याबद्दल धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानंतर आज प्रोफेसर चौकात धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे. त्याच्यानंतर आता नगर शहरात कोणता पुतळा व्हावा काय वाटतं तुम्हाला? आता सांगायचं तर आपले कार्यसम्राट आमदार यांनी जवळजवळ सर्वच पुतळ्यांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. पण आत्ताच आमदार साहेबांनी सगळ्यासमोर सांगितलं वीर लहूजी अण्णाभाऊ साठे यांचा पण एक पूर्णकृती पुतळा लवकरच आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला दिसणार आहे. आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की तो लवकरात लवकर तो पुतळा म्हणजे येत्या काळात लवकर व्हावा. काल प्रचंड जंगी स्वागत झालं पुतळ्याचं नगर शहरामध्ये आणि आज अचानकच आपल्याला अनावरण करावं लागलं. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? निश्चितच अहिल्यानगरकर गेल्या कित्येक दिवसापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे या प्रोफेसर चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं रौद्र असं स्मारक उभारावं ही सर्व अहिल्यानगरकरांची इच्छा होती. आणि ती इच्छा आज पूर्णत्वाला गेलेली. उद्यासुद्धा या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा सर्व कार्यक्रम होणार आहेत. निश्चितच हे स्मारक येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. धर्माचं कार्य निश्चित करण्यासाठी हे प्रेरणादायी निश्चित ठरणार आहे. त्याचबरोबर मी एक सांगू शकेल आणि सांगू इच्छितो सर्व नगरकरांना की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. त्यामध्ये बुधभूषण असेल, भेदनायिका असेल, नखशिका असेल आणि सातशतक असेल. तर बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये स्वतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लिहितात की व्यसना नीच सर्वांनी भूपती परिवर्जित सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांनी लिहिलं की कोणत्याही राजाने किंवा राजपुत्राने कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जर का स्वतःच्या ग्रंथामध्ये लिहित आहेत की कसल्याही प्रकारचं व्यसन करू नये, तर तुम्ही आम्ही सर्वांनी या स्मारकामधनं या पूर्णकृती पुतळ्यामधनं काय प्रेरणा घ्यायची, तर ती प्रेरणा ही घ्यायची आहे. येणारी पिढी ही निर्व्यसनी घडायला हवी. येणारी पिढी ही धर्माचं कार्य करणारी असावी. आणि येणाऱ्या पिढीने येणाऱ्या पुढच्या काळासाठी कशाप्रकारे पावलं टाकायची, त्या पावलं टाकण्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे आणि त्यावरून कशाप्रकारे आपण चालायचं आहे हा सर्व आपण विचार केला पाहिजे. या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहिल्यानगर शहरात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे. पण हे अनावरण प्रोफेसर चौकातच का? प्रोफेसर चौकातच संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं याच्यामागं कारण असं आहे की 2013 साली
आपल्या महानगरपालिकेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता की छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती ही प्रोफेसर चौकामध्ये बसवण्यात यावी आणि त्यासाठी त्यांनी ती जागा पण आरक्षित केलेली होती. परंतु आपलं निष्क्रिय प्रशासन महापालिकेचं त्यावेळेचं त्यांनी कुठलीही महाराजांची मूर्ती बसवण्याची तसदी घेतली नाही, काही नाही. त्यानंतर मग आम्ही 2019पर्यंत त्याचा पाठपुरावा केला, पण 2019पर्यंतसुद्धा महानगरपालिका प्रशासनाने कुठली तसदी न घेतल्यामुळे 2019ला आम्ही आमच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथे संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. तेव्हा आमच्यावर गुन्हेही दाखल झाले. आज आम्ही त्या गुन्ह्यातून छत्रपतींच्या आशीर्वादानेच निर्दोष सुटलेलो आहोत. परंतु त्याच अनुषंगाने आपल्या अहिल्यानगरचे आमदार, हिंदुत्ववादी आमदार श्री संग्राम भैया जगताप यांनी तत्परतेने पावलं उचलत लवकरात लवकर संभाजी महाराजांची मूर्ती प्रोफेसर चौकातच बसवून दाखवली. ज्या जागेला बऱ्याच जिहाद्यांचा म्हणा आणि इतर लोकांचाही म्हणा विरोध होता, तिथं संभाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून झाली. याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि मूर्ती प्रतिष्ठापना झाल्याबद्दल निश्चितच समाधान व्यक्त करतो. महाराजांचा पुतळा पाहून काय प्रेरणा मिळते? खरं म्हणजे महाराजांचा जो इतिहास आहे, श्री शंभो शिवजादस्य मुद्रा गौरी वराजते यदंकस्य विनोलेखा वर्धते कस्य नोपरी, हा खरं तर छत्रपती संभाजी महाराज ज्यांना धर्मवीर म्हणून ओळखलं जातं, आज हे स्मारक आमदार धर्मरक्षक संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरमध्ये साकारण्यात आलं. खरं म्हणजे ही मूर्ती पाहिली महाराजांची की जी आपले तरुण आहे, आपली तरुण पिढी आहे, त्यांच्या अंगातलं रक्त नक्कीच सळसळतं. अशा या राजाचा इतिहास आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक पाहिलं की नक्कीच आमची छाती अभिमानाने फुलते, कारण असाच महाराजांचा इतिहास आहे. औरंगजेबाने महाराजांवरती जो छळ केला त्यानंतर देखील आज छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आम्हाला माहिती आहे, त्यांनी 40 दिवस ज्या यातना सहन केल्या आणि त्यानंतर देखील आज हे हिंदवी स्वराज्य राखले, असे आपले संभाजीराजे होते. आणि एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते दादा, की ज्यावेळी 8 वर्षाच्या शंभूराजांना लहान असताना शिवरायांनी औरंगजेबाकडे नेलं, तर आजची आपली मुलं घाबरतात, काय करतात. परंतु शंभूराजांनी औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं होतं की आपने मुझे हाथी दिए हैं, ये तो हम कैसे भी ले जाएंगे, लेकिन हमारे किले तो अभी स्वराज में है, आप उन्हें आगरा कैसे ले आओगे. इतका हा पराक्रमी राजा होता आणि याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. पुतळ्याची जागा बदलण्याची अनेकदा मागणी झाली, पण ठरलेल्या ठिकाणीच पुतळा उभारला गेला. तुम्ही समाधानी आहात का? हो, कारण की पुतळा बदलण्याची मागणी खूप ठिकाणी झाली. तसेच आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून सावडी प्रभागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यामुळं अख्ख्या प्रभागात व सर्व तरुणांच्या मनात संभाजी महाराजांबद्दल विचार व संभाजी महाराजांचे कार्य सर्वांना संबंधित येते. त्यामुळे सर्व नगरकर समाधानी आहेत. आचारसंहिता लागणार असल्याने संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण घाईघाईत झालं का, काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम जय श्रीराम. असं वाटत नाही, कारण जे पुतळा जो आहे ते एका जागी ठेवणं आणि ते पुतळ्याची तयारी झाली होती. तयार पुतळा त्याच्या जागीच असला पाहिजे, त्याची विटंपना कुठं ना कुठं नाही झाली पाहिजे. आणि हे आचारसंहिता हे आपल्यासाठी काही लई मोठी गोष्ट नाही. आचारसंहिताच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. आणि खरं तर हे सगळ्यांच्या हिंदू लोकांच्या आणि हिंदू धर्मांच्या आणि बऱ्याचशा नगरकरांच्या मनासारखी झालेली गोष्ट आहे. आचारसंहिता हे गौण विषय, आचारसंहिताचं काहीही घेणं देणं नाही. आणि घाईघाई हे काही पार पडलं नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे, आपण बघू शकतो. अजून देखील हिंदू बांधवाची मोठी गर्दी इथं आहे आणि अजून देखील लोक जमत आहे. जसं जसं कळत आहे त्यांना तशी तशी गर्दी जमत आहे. आणि इथून पुढं विजयाचं महानगरपालिकेच्या विजयाचा गुलाल देखील इथं उडलं पाहिजे, म्हणून हे मूर्तीची स्थापना झालेली आहे. कुठं ना कुठं तरी हे चांगलं झालेलं आहे. घाईघाईचा काहीच प्रश्न नाही आहे. तर या होत्या अहिल्यानगरकरांच्या मनातील भावना. दरम्यान उद्या 16 डिसेंबर सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.